नंबरच्या श्लोकला थांबलेलो होतो. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 67ला थांबलो होतो. आपण ज्यांच्या संगतीत आहे आपलं परमभाग्य. आता आपण ज्यावेळेला नाथ भागवत वाचत असतो ना, त्यावेळेला नाथबाबांच्या सोबत असतो आपण, आणि नाथबाबा आपल्यासोबत असतात. आणि ज्यावेळेला ती संघ जेव्हा घडणार त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट कळणार. नवे नवे त्यालाच काय म्हणतात माहिती आहे का? दोन नद्या एकत्र येतात त्याला संगम. नाथबाबाचा आणि आपला संगम भागवत वाचताना, ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानोबरायाचा ना आपला संगम, आणि इथे आद्य गुरु शंकराचार्यांचा ना आपला संगम होणार. त्यावेळेला तुझला आनंद आहे ना, तो आपल्या अंतकरणात उफाळून येणार. तो व्यक्त नाही तुरंत करता यायचा, पण जसा मुक्याला साखर चाखायला दिल्यानंतर ती बोलता ती बोली बोलवेना, त्याप्रमाणे. आणि यांचं काळीज ठेवलेले आहे त्यांनी याच्यामध्ये. स्वतः गेले देहाने, पण त्यांचं चैतन्य आत्मा काळीज याच्यामध्ये ठेवून गेलेले. 67 नंबरचा श्लोक आहे आणि प्रकरणाचं नाव होतं 16वं प्रकरण, प्रश्न विचार. आणि प्रश्न विचारला होता 48-49 नंबरला. 48ला म्हणले मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, तुम्ही बारकाईने ऐका. आणि 49-49ला प्रश्न 7 प्रश्न विचारले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 10 श्लोक गेले. त्याच्या बाजूच्या गोष्टी सांगताना हे नाही झालं पाहिजे, ते नाही झालं पाहिजे, अशा पद्धतीने ते काम चालवपणा पुढं ढकलणं नाही, तर त्याला पूर्णपणे परिपक्व करायचं. म्हणून आता इथे 67 नंबरच्या श्लोकामध्ये म्हणतात, पुन्हा त्याला शबासकी देतात, तू प्रश्न विचारलेला आहे तो सामान्य नाही. जर एखादा जाऊन आज एखाद्या महात्म्याला विचारलं, आहे मी हा कोण, करावा विचार, हे जर त्याच्या डोक्यात बसलं आणि एखाद्या महात्म्याला विचारायला गेला, बाबा मी कोण आहे नेमका, आत्मा म्हणजे काय, जगत म्हणजे काय, असा प्रश्न विचारल्यानंतर त्या महात्म्याला आनंदच व्हायला पाहिजे. पण तो महात्मा असेल तर आनंद होईल, नाही तर तो म्हणणार काय किचकट प्रश्न विचारतो, याच्याशी काय संबंध आहे तुझा. मग तसा प्रश्न यांनी विचारल्यानंतर त्यांना आनंद वाटला, वा छान प्रश्न विचारला. ते म्हणतात, तू उपस्थित केलेले हे प्रश्न श्रेष्ठ दर्जाचे व शास्त्रात पारंगत असलेल्या सर्वांनी मान्य केले असून आत्तापर्यंत जेवढे ऋषी मुनी गेले ते याच मार्गाने गेलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही मान्य आहे, ते सूत्रमय आणि अर्थ गर्भित आहेत. तुझ्या प्रश्नाला सूत्रता आहे, सुसूत्रता आहे आणि गर्भित अर्थ त्याच्यामध्ये आहेत, आणि त्यामुळे सर्व साधकांनी ते समजावून घेण्यास योग्य आहेत. मग त्या दोघांमध्ये नाही तर इतरांसाठी सुद्धा हाच फॉर्म्युला आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की जर आपल्याला मिळालेले आहेत विचारायला प्रश्न, तर आपण त्या प्रश्न जर मिळालाच असा महात्मा उपलब्ध झाला तर त्याच्याशी बाकीच्या चर्चा नाही करायचा. 2 प्रश्न आहेत का बाबा, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, असा हा प्रश्न आहे, माझा उद्धार होईल का, मज सोडवी दातारा, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न शेवाया, अशा पद्धतीची. म्हणजे तुम्हाला आपल्याला हे वाचत असताना ज्ञानेश्वरीची अजून डीप उकल होणार आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना याची डीप उकल होणार, असं हे एकमेकामध्ये मिसळलेले. ते म्हणतात त्यावेळेला मिळालेल्या संधीचा दुरुपयोग करू नये आपण. मिळत नाहीत अशी लोक आणि मिळाले तर आपण त्यांच्याशी काय विचार केला पाहिजे. तर त्यांनी उदाहरण दिलं, आम्ही घरी होतो रात्री, मग पूजाला म्हटलं सांग एखादा विहिरीत माणूस पडला तर त्याला तो वरती सगळं सांगायला ना, कोणत्या गावचा आहे काय वगैरे. ती म्हणली गब्बा डोक्यानं खाऊ. मग मी म्हणलं मग काय करील, डोकं खाऊ नको. ती म्हणली तो त्याला खाली म्हणेल पड माझ्याबरोबर पाण्यात ये, आणि मग ह्या सगळ्या डिटेल चर्चा करील. म्हणजे तो फक्त एवढंच म्हणणार, काय मला वाचवा, मला वाचवा. तो कोणत्या जातीचा वर्षाचा विचार करणार नाही, वरचा करणार नाही. तिथं जसा विचार करत नाही तसं साधू पण विचार करणार नाही, हा कोणत्या कुळातला आहे, जातीचा आहे काय ते विचारणार नाही. आणि तो वाचवायला आलाय त्याचा नाही, मला फक्त याच्यातून सुटायचंय. आता आपल्याला हे दृष्टांत कशासाठी आहे, आपल्याला सुद्धा 84 लक्षच्या येण्या जाण्यामधून सुटायचंय. म्हणून जो भेटेल त्याच्याकडून आपण जो भेटे तो त्याला असं प्रश्न विचारा असं वाटतं मला. पुसावेची हेची वाटे, जे भेटे त्याशी काय कृपा करील नारायण, आणि काय लाज राखीन माझ लाज राखील का, माझं जन्म मरणातून मी सुटेल का. जे भेटेल त्याला विचारायचं. तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगणारा. बघा आता असं चिंता वाटे, पण त्यांना भेटले. त्याप्रमाणे ते म्हणतात सद्गुरू मला वाचवा, ही एकच त्याची हृदयाची आर्त हाक असणार. आणि त्यावेळेला ते म्हणतात, शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपण वाचतोय, शिष्याने विचारलेले सर्व प्रश्न हे इतके निश्चित स्वरूपाचे व इतक्या लाक्षणिक शैलीत मांडलेले होते की तत्वज्ञानातील प्राथमिक विचार समजून घेण्याच्या त्याच्या स्वतंत्र प्रयत्नाचे ते निर्देशन होते.
त्याला अजून काही कोणी हेल्प नाही केलेलं, त्याचीच बुद्धी तशी चोखंदळ झालेली आहे, त्यामुळं तो ती विचारतोय. ते प्रश्न गुह्य विचारांनी इतके गच्च भरलेले आहेत की त्यांच्या वाच्यार्थातून त्या गुह्याचा वरवर सुद्धा बोध होत नाही. तो जो प्रश्न विचारतोय तर वाच्यार्थातून त्याचा पण काही कळत नाही, नेमकं त्याला काय सांगायचंय आणि काय विचारायचंय हे सुद्धा त्याला कळणार नाही. त्याच्या वाच्यार्थातून सुद्धा. शिवाय ह्या चर्चा म्हणजे सुट्टीच्या दिवशी करमणुकीचा वेळ घालवणाऱ्या वाचकाच्या सवंग मागण्या आणि विशिष्ट अभिरुची पुरवणारे रविवार साप्ताहिकातील विषय नव्हेत. बघा, हा करमणूक आणि काही होत नाही, तो म्हणजे गरजूवंत झालेला आहे. मला याच्यातून नाही सोडवलं तर त्याचा जीव जाऊ शकतो असं एखादं प्रमाण आहे का? मी जर याच्यातून सुटलो नाही तर मी आता वाचू शकत नाही, अशा प्रकारचा येतो. मी आता याच्यातून जर नाही सुटलो तर संपलो. टाइमपास होत नाही म्हणून नाही. तीव्र तार्किक क्षमता लाभलेले, बुद्धीलाच केवळ शक्य असलेल्या व संपूर्ण शांतचित्त वातावरणात अंगीकारलेल्या संशोधनाच्या अगदी खोलवर विचारांना त्या चर्चा ढवळून काढता येतात. बघा, कुठे जाऊ शकतो आपण? तीव्र तार्किक क्षमता पाहिजे. काय नेमकं याच्या बाजूने काय नाही, या अँगलने जाऊन विचार करायचा, या अँगलने जाऊन करायचं. कोणतंही एक वाक्य, कोणताही अभंग जर नाही सुटला तर समजायचं तो आपल्याला अजून मास्टर करतोय. या बाजूने बघून यायचं, या बाजूने त्याचा काय अर्थ होतो, एका प्रमाणाने त्याचा काय अर्थ होतो. त्याच्यासाठी पाठचा पुढचा एखादा अभंगाची लिंक सापडली का मग त्याच्यानंतर कळणार. बुद्धीलाच केवळ शक्य असलेल्या व संपूर्ण शांत चित्त वातावरणात गडबड गोंधळात होणार का? नाही होणार. तुमचं अंतःकरण जेवढं शांत, जेवढं विक्षिप्त नाही तेवढा बोध झटझट होणार, आणि जेवढं अंतःकरण विक्षिप्त तेवढं बोधापासून तुम्ही बाजूला जाणार. अंगीकारलेल्या संशोधनाच्या अगदी अतीत खोलवर, बघा, शांतचित्त, संपूर्ण शांतचित्त वातावरणात अंगीकारलेल्या संशोधनाच्या, मला याच्यातून काहीतरी सापडवायचंय अशा पद्धतीने अगदी अतीत खोलवर विचारांना त्या चर्चा ढवळून काढतात. आपल्या शुद्ध स्वरूपाच्या मूलभूत स्वातंत्र्याची, बघा काय त्याला प्राप्त करायचे, ह्या सगळ्या चर्चा करून आपल्या शुद्ध स्वरूपाच्या मूलभूत स्वातंत्र्याची आत्मतत्व म्हणून अनुभूती घेण्यासाठी जे आपल्या बंधनापासून दूर होऊ इच्छितात त्यांनाच केवळ या विषयात रस वाटत असतो. बस, महात्म्याचं कीर्तन कोणालाही कळणार नाही, तो आळ्यापिळ्या देईल. महात्म्याचे कीर्तनात आळ्यापिळ्या देऊ शकतो. त्याला जर त्याची सुटण्याचे दिवस आले नसेल तर, त्याची जर ह्या मनुष्य जन्माची शेवटची पाळी नसेल तर त्याला कळणार नाही. आणि ज्याचं भाग्य उदयाला आले तो अर्धा तास आला तरी त्याला कळेल ती गोष्ट. बाबा म्हणतात जास्तही सांगायची गरज नसते, है की नाही. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता पुढील विषयाकडे आपण जाऊया. हे विद्वान शिष्या, बघा गुरुजी म्हणतात शिष्याला, हे विद्वान शिष्या, त्यांचा आपल्याला अंतःकरणाचा ठाव घेता आला पाहिजे. गुरूंना प्रसन्न करायचं म्हणजे कसं करायचं? आध्यात्मिक चर्चेतून प्रसन्न करू शकता तुम्ही. एरवी व्यावहारिक कोणतीही गोष्ट सच्च्या गुरुला आपण प्रसन्न करू शकत नाही, उलट त्याला राग येऊ शकतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्याबद्दल आमच्या गावचे भोर बाबा सांगायचे, त्यांना जर कोणी धोतर जोडी आणून दिली ना, ते म्हणायचे तू घेऊन जा परत, तुला कोणी पैसे दिले तुझ्या नातेवाईकांना प्रसन्न कर, त्यांना गरज आहे, आम्हाला नाही. बघा, आपण मागे पण पाहिलं जोगबाबांचं रिटर्न पाठवलं ₹1,00,000. तो माणूस चिडतोय, म्हणतो तुम्हाला 1,00,000 कोण देईल का ह्या जगात? तो म्हणलं 1,00,000 कोणी देणार नाही असं तू म्हणतो ना, पण दिलेले 1,00,000 रिटर्न करणार तर कोणीच भेटणार नाही तुला, जा. बघा, एवढं ज्या वेळेला आपण असणार त्यांना मग काय कशाने प्रसन्न करू शकतो तुम्ही? त्यांना मामासाहेबांना, ते मामासाहेब कसे काय जवळ गेले? सगळ्यात छोटे आहेत मामासाहेब त्यांच्या शिष्यांमधले, सगळ्यात छोटे. परंतु त्यांच्या सोनूपंत नाव आहे, त्यांना कधी कधी सोनू पण म्हणायचं, सोनू सुद्धा म्हणायचे. बघा ही कशी काय आहे. आणि आपल्या बाबांना तर कधी कधी एकदम टाकून शब्द बोलायचे. बघा, मग ती जवळीक येते. कधी कधी लाडाने सुद्धा माणूस टाकून एखादा शब्द बोलू शकतो, आणि प्रेमाने काय बोलेल याचा सुद्धा भरोसा नाही. मग त्यांना विचारायचं तर ते हे विद्वान शिष्या, ते कोणाला म्हणतील का हे विद्वान शिष्या? आता तुला मी जे सांगेन ती लक्षपूर्वक ऐक. ते ऐकून संसाराच्या बंधनातून सत्वर मुक्ती मिळवशील. आपल्या साधनाचा आपल्याला तेवढा अभिमान पाहिजे. अभिमान केव्हा निर्माण होईल?
आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, गुण नाही येत, तेव्हा ज्याला गुण आलाय ज्या डॉक्टरकडून तो म्हणतो ह्या डॉक्टरकडे जा, तू 100% बरा होशील. हां, आता यांना मसाला बनवायचा असलं तर जिनी पहिला मसाला बनवलाय ती सांगणार इकडं जावा, चांगले आहे की नाही. मग त्याप्रमाणे इथं ज्याला अनुभव आलाय तो सांगतो 100%. आधी हे वाक्य किती कॉन्फिडन्सने, सोडवीन माझा स्वामी निश्चयशी. आणि ही प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही, प्रतिज्ञेवर सांगतो. आमच्या गुरूंकडे गेले का सुटणार तुम्ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुरूंकडे कशाला, माझ्याकडे आला तरी मी सोडवेल. आणि लय 10-12 वेळा 5-50 वेळा यायची गरज नाही. किती वेळात, एकदाच काम होईल. तरी अवधान ऐकले दिजे, असं साखरे बाबांच्या ह्याच्यात ऐकले. आणि काही ठिकाणी तरी अवधान एक वार दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे, उघड आहे का, मी उघड बोलतो. आणि तिकडे स्वामी तुकाराम महाराज का म्हणतात, माझे गुरुजी सोडवतील. आता माझे गुरुजी सोडवतील आणि मी सोडवतील, याच्यात अहंकार आहे काय ज्ञानेश्वर महाराजांचा? त्यावेळेचे सर्किट म्हणले असतील, कदाचित म्हटले असतील, किती अहंकार आहे. तो कोणत्या भावनेवर आहे हे त्याच वेळेला कळू शकतं. आपण ती उंची गाठू त्याला, तोपर्यंत कळू शकत नाही. मग बाबाचं वाक्य अहंकाराचं, किंवा आपला एखादा महात्मा टाकून बोलतो हे स्वतःला शहाणे समजतात, असं समजतात ना. पण आपण त्यांच्या जवळ गेलो ते शहाणे आपल्याला नाही, त्यांना नाही समजत, ऐकणाऱ्याला समजतात शहाणे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. बघा, जवळ गेल्याशिवाय पण कधी कळणार नाही माणसाला. तुला मी 100% सोडवील, मुखी नाम हाती मोक्ष. बघा बरं, किती विचार करण्यासारखे. ही मोठी माणसं आहेत, त्यांच्यावर बद्दल आपल्याला आदर आहे. पण यांनी ह्या विचारात केलाय का कधी, मुखी नाम हाती मोक्ष? लगेच मोक्ष, मुखात नाम. आपल्याला तरी पटेल? हो, आपलं झालंय तसं, पण आपल्याला तसं पटत नाही. काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. नाम उच्चारिता कंठी, पुढे उभ्या जग जेठी. ऐसे करून या ध्यान, मनी करावे चिंतन. बघा, आपला पण निश्चय आहे, मी नाम उच्चारलं. बघा, अर्धान भीम होते. भीम जेवायला बसले, आज भगवान कृष्णांना जेवायला बोलवायचं. मग बोलवा म्हणलं, करा पात्र करा. ते म्हणले अरे काय, कसं काय बोल, नाही येणार म्हटले, तुम्ही पात्र करा. जेवायला बसले, श्लोक व्हायच्याला म्हणले श्लोक म्हणा तुम्ही. श्लोक म्हणाला, बाहेर गेले आणि अशी गदा वर फेकली आणि म्हणले बघ कृष्णा, तू आला तर ठीक, नाही तर मी गेलो. अशी वर फेकली, डोक्यात पडणार तेवढ्यात कृष्णाने पकडली. आपण पण एकदा करून बघू असं. बघा, वरून लगेच भेटेल भेटेल येईल म्हणले, काळजी करू नका. ठीक आहे, नाही होईल ना, असं होणार, होणार 100%. त्याला निर्यानीचे शब्द बोलतात. बस, आता याच्याशिवाय काही पर्याय नाही. श्री शंकराचार्य शिष्याला पक्के आश्वासन देतात, फुल गॅरंटीने बोला तो करणार. मला असं वाटतं, ते म्हणतील बाबालाच अजून असं वाटते, म्हणलं आपण बाबाच्या मागं जाऊन काही उपयोगाचं नाही. मी घडलो, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना, 100% घडणार तुम्ही. श्री शंकराचार्य शिष्याला पक्के आश्वासन देतात की जर तो लक्षपूर्वक श्रवण करील आणि सद्गुरूंच्या उपदेश वाक्याच्या गुढार्थाचा शोध घेईल तर त्याला जीवनातील कृतकृत्यतेची भावना प्राप्त होईल. मग जर आपल्याला जर नसेल असं वाटतं तर आपण काय करून घ्यायचं, समजायचं ना याच वाक्याचा, लक्षपूर्वक श्रवण करील तर. मग आपण समजून घ्यायचं काय, शनकर बाबा चावी राहिली काय गाडीला, जा बरं बघून या. भेटली ना. मग असं मी पण लक्षपूर्वक आहे का नाही तुमच्याकडं, तसं तुमचं कोणाकडे लक्षपूर्वक पाहिजे, माझ्याकडं नाही, चावीकडं पाहिजे. गाडी ते पण मला माहिती आहे, तुम्हाला काही गाडी तो घेऊन गेला तरी तुम्ही म्हणणार जा घेऊन, मी बाबा बरोबर बसले, कुठं जाशील तू, परत इकडंच घेऊन येशील. लक्षपूर्वक श्रवण करील आणि सद्गुरूच्या उपदेश वाक्याचा गुढार्थाचा शोध घेईल. त्या शब्दासाठी झोप नाही लागली पाहिजे. याला म्हणलं त्या दिवशी पाठव रे ती ओळ, लगेच जेवायच्या अगोदर ओळ पाठवली. आता आपल्याला परत 8 दिवसांनी आठवण करायला लागली असती. काय झालं त्या ओळीचं, काकांनी दुसऱ्या दिवशी 11 वाजता शोधून आणली. त्यांनी रात्री शोधली, पण म्हणले लय घाई नको करायला, सकाळी सांगू, आहे की नाही. गुढार्थाचा शोध घेईल तर त्याला जीवनातील कृतकृत्यतेची भावना प्राप्त होईल. आणि जो कृतकृत्य झाला, सांगत नाही माणूस कोणी ईश्वर प्राप्त झालेला. मग येड्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरने विचारलं कसं काय वाटते, बरं आहे का आता, कोणी सांगत नाही डॉक्टरला काय
बरं वाटते म्हणजे तो अजून डबल पॉवरचं इंजेक्शन मारील का नाही मग? तिचं सांगितलंच पाहिजे मला बरं वाटतंय, मी बरा झालो, कृतकृत्य झालो. आणि तुम्हाला सांगू, कृतकृत्य झालो हे आपल्याला वाटणं हा तर लय आनंद आहे. पण आपल्या गुरूंना वाटलं ना मी बी कृतकृत्य झालो. आईला कधी वाटेल कृतकृत्य? पोरगा चांगल्या मार्काने पास होईल, चांगल्या ठिकाणी राहील, परत आज्ञाधारक होईल. त्या दिवशी आईला वाटल मी मी व्याले ना त्याचं चीज झालं. आणि जर गुंड निघाला तर तिलाच वाटेल याला गोळी घालून ठार करावा म्हणून. बघा, तसं वाटलं पाहिजे, कृत्य झालो. आपल्याला वाटलं यात नवल नाही, आपण ज्यांच्या संगतीत आहे त्यांना वाटलं पाहिजे मी कृतकृत्य झालो. इच्छा केली ते बावलं. गुरुजींची पण आपल्याकडून इच्छा आहे. आपली जशी गुरुजींकडून ना तशी गुरुजींची पण आपल्याकडून इच्छा. मग खचितच बघा वाक्य काय होतं, तू 100% कृतकृत्यतेची भावना तुला प्राप्त होईल. मग खचितच वेदांत सोपा आहे. मोक्ष इच्छू साधकाने फक्त गुरुचा शोध घ्यायचा आणि त्याचा उपदेश ऐकायचा अवकाश, की लगेच आपल्या आध्यात्मिक विद्येपासून निर्माण होणारी भौतिक अपूर्णता, मानसिक कमजोरी आणि बौद्धिक कमकुवतपणा या सर्वापासून पूर्ण मुक्ती अनुभवायची. एखादं म्हणून सोपं आहे, मग एकदा ऐकलं म्हणजे काम. आणि त्यांचं पण 100% म्हणणं एकदाच ऐका. 4थ्या अध्यायाचा आहे, शेवटच्या 5-6 ओळींमधलं. एकदा ऐका काम होईल. श्रवण नाही. तैसा मनाचा मारू न करता, इंद्रियाशी दुःख न देता, इथं मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. त्या वाक्याची आता उकल होणार आहे इथं. म्हणजे एवढं सोपं आहे का? मग ऐकलं ना बऱ्याच जणांनी, ऐकलं नाही का? बहिरे आहेत का? पण ऐकल्याचा परिणाम नाही होत म्हणजे मग काय समजायचं? बहिरेच आहेत. हे मनाच्या कानाने ऐकायचे. ऐकताय, ऐकत कोण नाही. मग हे म्हणाले एखादा मी बाबा कोण नाम ऐकलं, नाम ऐकलं तुझं नाव काय, तू कोण? आपण आहे जैसे तैसेच. मग त्याने ऐकलं नाही, त्याच्यासाठी मग वाजत असे बोंब कोणी नैकती कानी. बघा एवढं सोपं नाही. एखादा म्हण खचितच वेदांत सोपं आहे. मोक्ष इच्छू साधकाने फक्त गुरुचा शोध घ्यावायचा. गुरु भेटणं तरी सोपं आहे काय? आहे चांगला डॉक्टर भेटणं सोपं आहे नाही. आणि त्याचा उपदेश ऐकावायचा अवकाश. बाबाचं ऐकलं का झालं काम? हो 100% तसंच आहे. पण तू तसा पाहिजे, ऐकताना तेवढा अलर्ट पाहिजे ना. नामदेव महाराजांना नाही तसं झालं का? चरण स्पर्श लगेच. बारशीचे गावी उपदेश झाला, देवाविन नाही ओस स्थळ. आणि आपण आता एवढे दिवस करतोय तरी पण अजून आपल्याला ओस स्थळ भरपूर आहे. लगेच आपल्या आध्यात्मिक अविद्येपासून निर्माण होणारी भौतिक अपूर्णता, मानसिक कमजोरी आणि बौद्धिक कमकुवतपणा यापासून पूर्ण मुक्ती अनुभवायची. किती सोपे आहे नाही? उद्गारवाचक चिन्ह. फक्त श्रवण करा आणि तुम्ही मुक्त व्हाल. याहून अधिक सोपा मार्ग असू शकणार आहे का? प्रश्नचिन्ह. हो, वेदांत खरोखर सवंग आहे असे उद्गार काढण्याचा एखाद्यास मोह होईल. अरे बापरे, वेदांत सोपं आहे, एकदा ऐकलं का काम झालं. आता ऐकायचे कसं एकदा ते सांगतात. वेदांत वाङ्मयामध्ये शब्दाचे वाच्यार्थ हे तत्वज्ञान विषयक अचूक गर्भित अर्थ सांगू शकत नाहीत. यांचे हे या ठिकाणी स्पष्ट उदाहरण आहे. बघा, श्रवणचा गर्भित अर्थ काय? श्रवणाने जर एखाद्यास स्वतःस मुक्त करून श्रवणाने जर एखादा स्वतःस मुक्त करू शकत असेल तर मोक्ष इतका सवंग होईल की तो सर्वांना वाटता येईल. पण श्रुती तर खोट्या पडू शकत नाहीत. मग आता लोकांनी काय धरले, काय नाही बाबा आम्हाला काय नाही करायचं, हे जे कीर्तन ऐकायला जाणार आहेत का नाही, पूर्ण प्रापंचिक कीर्तनात बसले तरी ते म्हणतात काय नाही आपलं श्रवण सुख बरं आहे बाबा, श्रवण सुख असं आहे काय? नुसतं जाऊन बसायचं आणि यायचं घरी. जसं शाळेत जाऊन नुसता श्रवण करून पास होतो का तो माणूस? मग ते म्हणतात बरं मग तसं नाही तर मग हे खोटे आहेत का श्रुती वाक्य? श्रवणे मोक्ष लाभे, धर्मा घरी अनुत्ती धरी, समर्थाचे नाही. करेक्ट, ते श्रवणे अर्थे पटणे मोक्षोच लाभे. बघा, पण श्रवणू अर्थे पठणे मोक्षोच लाभे. बघा
आणि ते पण धर्मा घरी उन्नती श्रवणी पापे जाती, ते मंत्र रस्य गीता मिळी माझ्या भक्ता, अनन्य जीवन बालका बालका जैसी मात्रा. हा, ती पण तुमची पाठ आहे ती तशी. श्रवणास बघा, मग सवंग इतका होईल तर मग श्रुती तर खोट्या पडू शकत नाहीत. मग श्रुती म्हणतात श्रवणाने, हो श्रवणाने, पण श्रवण कसं, आणि केवळ श्रवण काही संपूर्ण आध्यात्मिक उद्धाराचा मार्ग होऊ शकत नाही. म्हणून श्रवण हा शब्द या ठिकाणी शब्दकोशातील त्याच्या वाच्यार्थापेक्षा अधिक व्यापक आणि समावेशक अर्थाने वापरलेला आहे असे समजले पाहिजे. श्रवण म्हणजे नुसतं एवढं ऐकल्याने काय होत नाही. उलट एवढं ऐकल्याने जर नीट नाही कळालं तर गोंधळ जास्त होईल. तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितले गेले त्यावर शिष्याने सद्गुरूशी पूर्णतः समरस होणे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. श्रवण या शब्दाचा निवळार्थ करून घ्यायचा असेल कळून, तरी गुरुजीशी कसं झालं पाहिजे, समरस झालं पाहिजे. तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितले गेले त्यावर शिष्याने सद्गुरूंशी पूर्णतः समरस होणे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. शिष्याने आधीच आत्मानुशासनाच्या प्रक्रियेने आपले आंतरिक साम्राज्य इतके शुद्ध आणि प्रसन्न केलेले असल्यामुळे तो संपूर्ण भक्तिभाव आणि विनम्रता, ग्रहणक्षमता आणि दक्षता या सत्यात स्थित झालेला असतो. बघा श्रवण याच्यामध्ये काय सांगितले, श्रवण याच्यामध्ये काय सांगितलेले बघा, शिष्याने आधीच आत्मानुशासनाच्या प्रक्रियेने आपले आंतरिक साम्राज्य इतके शुद्ध, म्हणजे त्याचीच पहिली तयारी, त्याने निम्म स्वतःला क्लिअर केलेले आहे आणि प्रसन्न केलेले आहे स्वतःला. निरुत्साही नाही, अतिउत्साही येतो असल्यामुळे तो संपूर्ण भक्ती भाव आणि विनम्रता, त्याच्याकडे काय भक्ती आहे, भक्ती असल्यावर परत काय पाहिजे, त्याच्याविषयी भाव टिकून राहिला पाहिजे. भाव टिकून राहिला पाहिजे आणि स्थिर नाही राहिला पाहिजे. कसा पाहिजे, स्थिर नाही राहिला पाहिजे. सोन्याचा भाव स्थिर आहे का, कसा आहे, मग वाढता राहिला पाहिजे. बघा, भाव बळे मग आकळे, नाही भाव आमचा जसा आहे तसंच आहे, नाही, भाव बळे मग आकळे, एरवी ना कळे. अनुग्रह घ्यायला आला तोच भाव आहे, अजून वाढला पाहिजे. भक्तिभाव आणि विनम्रता, भक्ती बी आहे भाव बी आहे, पण ताठरपणा जात नाही. मी 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 भक्ती करतो, माझा लय भाव आहे, अरे काय बोलायचा विषय आहे का तो, बोलायचा विषय नाही. विनम्रता विद्या आहे पण विनय नाही, काय उपयोग नाही त्याला. हो, नम्रता पाहिजे. विनम्रता, नम्रता सुद्धा नाही, अजून विशेष नम्रता, विनम्रता. ग्रहण क्षमता, साठवणीचे रुंदले जागे नको, साठवायला जागा पाहिजे आतमध्ये, ती कशाने होईल ते पुढच्या श्लोकात सांगणार. आणि दक्षता, ग्रहण क्षमता आणि दक्षता, अलर्ट. पुढचा शब्द काय येतोय बाबाच्या मुखातून तिकडं आपलं लक्ष पाहिजे. नवे नवे बाबाला जे बोलायचे ते 50% अगोदरच आपल्याला समजत, हा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे, समजतच पुढचं वाक्य काय येणार आहे ते. कधी कळतं, ज्या वेळेला आपण त्यांना पूर्ण अनन्य, हो, नवरा बायको असू द्या, बायको गावाला आहे, नवरा मुंबईला आहे, 15-20 दिवसांनी येतो, तरी आज तुम्ही येणार आहे असं मला वाटलंच होतं. हा, अनन्य एका जीवाचे झालेले त्यावेळेला ते ती गोष्ट कळत असती. आणि एवढं वाक्य बोल, घरचे म्हणतील सांगितलं असेल फोन करून, आम्हाला नाही माहिती. याला लय झटकन कळालं अजून. त्याला कळालं काय, ह्याच्यामुळं कळालं होतं. पुढे इकडच्या बाणावर आहे का, मग बरोबर आहे. लास्ट बघा, साम्राज्य इतके शुद्ध, कुठे गेलं, हा, आंतरिक साम्राज्य इतकं शुद्ध नाही, पुढे गेलं. भक्तिभाव, विनम्रता, दक्षता या असं त्यात स्थित असलेला झालेला असतो. तो दक्ष आहे, काय सांगायचंय बाबाला हे अगोदर कळतं. कधी कधी बघा बरं, आपण उभे राहू द्या कीर्तनाला साथीला, आणि बाबा आलेत बरं का, तिथे प्रमाण आले आपण म्हणत तोपर्यंत ते बोलून जाणार, मग आपला अजून ठाम होतो, मी बरोबर
त्या लेवलनी चाललेलो आहे. मनोनी श्रवणे पापे जाते, धर्माघरी उन्नती. हा, तिने स्वर्ग राज्य संपत्ती लाहीची. आता एवढ्या वेळ अरुण बाबा तिथं खळं करून राहिले होते. काय काय मग लगेच आठवतं, खळं करून राहिले होते म्हणजे माहिती ना. दक्षता यास त्यात स्थित झालेला असतो. जेव्हा तो महात्मा सद्गुरूंचा सूक्ष्म सुचितार्थ आणि अंतस्फूर्त वाक्य उपदेश, अंतकरणात त्यांच्या स्फुरणार तेच वाक्य उपदेश श्रवण करतो बघा त्यांच्या अंतकरणात. आणि जेव्हा तो महात्मा सद्गुरूचा, आता तो कोण झालाय, तो बी महात्मा झाला, ऐकणारा कोण, तो महात्मा सद्गुरूचा सूक्ष्म सुचितार्थ पूर्णपणे आणि अंतस्फूर्त वाक्य उपदेश श्रवण करतो, तेव्हा तो शब्दानुगामी मूक गुढार्थ स्वतःच्या अंतर्यामी अनुभवायला सुरुवात करतो. जसं आता हे खळं करून राहिले ना, तसं तो ती ऐकता ऐकताच ते तिथं लगेच श्रवण, त्याचा अर्थ लगेच निवडतो. जसं ते कांदे बाबा, बटाट्यावाले बाबा, यांच्याकडं वाशीवरून कांदे आणले का ते इकडे एक फेकतात, इकडे एक फेकतात, इकडे 3 पाट्यांमध्ये का फेकतात, गिराईक नाही म्हणून. गिराईक आले का फेकायचं बंद, म्हणजे एका मिनिटात त्यांना. आणि आपण गेल्यानंतर हा एक काढा, तो एक ठेवा, परत आपल्या पाठीत टाकलेलं परत काढा, इकडे टाका, तिकडे काढा. बघा बरं, का बरं, आपला तो तसा अभ्यास नाही. त्याचा तो तसा अभ्यास झट तुम्हाला आपल्याला हे सांगताच कळतंय. म्हणून आपल्याला जांभळ्या येत नाहीत, कंटाळा येत नाही. धर्मनीतीचा ऐका, निवडिले सार आसार आहे. सार आणि आसार लगेच निवडता आलं पाहिजे. तो गुणार्थ स्वतःच्या अंतर्यामी अनुभवास सुरुवात करतो लगेच. आपण शाळेत होतो बघा, आबासाहेब आम्हाला तिकडे पारायणाला बसल्यावर सांगायचे, हा इथे टिक मार्क करा, इथे टिक मार्क करा. आता बघा बरं, वाचतानीच आपल्याला कळतं हे टिक मार्क करायला पाहिजे म्हणून, ही बुद्धी झाली पाहिजे. मग आपल्याला कळणार त्यावेळेला. जेव्हा देवळाच्या घंटेतील लंबक घंटेच्या काठावर आदळतो, तेव्हा धातूचा कर्णकर्कश आवाज निर्माण होत असतो. हे शब्द तसे कर्णकर्कश आहेत, काय बोजड शब्द चाललेत, टांग तसे. आणि मग स्थिर जसा आवाज येतो ना, तसं त्याच्या संगीताच्या नादाशी ना आपल्या हृदयाची सुद्धा झणकार त्याच्याशी एकजीव होत असते. त्याप्रमाणे ते म्हणतात हे शब्द आहेत. परंतु तो ध्वनी जेव्हा आपण ऐकतो, या तुमचं प्रमोशन सर काय, या चंदूबाबा या पुढं. हा, परंतु तो ध्वनी जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा तो लकेर मारत ज्या स्तब्धतेतून निर्माण झालेला असतो, त्याच्यामध्येच पुन्हा संतपणे विलीन होतो. जो शब्द जिथून उठलाय तिथे जाऊन परत स्थिर होतो. जसे तो घंटेचा नाटांग नंतर मग स्थिर होतो, जिथून आला तिथेच पुन्हा तो विलीन होतो. तसा तो शब्द त्याच्यातून त्याला निर्माण, पण पहिलं मात्र कर्कश होतो. त्या दोघांची लिंक कशी झालेली आहे, आता हा बोलला आणि हा ऐकतो असं नाही झालं. आता श्रोता आणि वक्ता स्वये झाला श्रीरंग. बस मग त्यावेळेला सगळं कळणार नाही तर कोणाला कळणार, मग त्या लेवलचाच तो झाला तो. मग बोलणारा इकडं आणि ऐकणारं तिकडं, असं होतं का. आणि जो बोलतो ना शब्द आपला इथं, ते आपल्या कानाच्या इथं लगेच असं होतं. आणि इथं सुस्त ना, तेव्हाच इथं लगेच समोर कळलं जातं. बघा ती स्टेप ते आपल्याला कळते, त्याच्यातून म्हणतात. त्यामध्ये पुन्हा संतपणे विलीन होतो. त्याप्रमाणे श्रुती ग्रंथातील शब्द प्रथम कर्णकर्कश वाटले तरी नंतर रेंगाळत राहणारे मधुर संगीत त्यातून निर्माण होत असते. आपण आज ऐकलेलं प्रवचन कधी कधी आज लगेच सगळं नाही कळत. झोपताना थोडं कळतं, उद्या सकाळी उठल्यावर कळतं, आणि मध्येच गाडी चालवताना अचानक हसतो. का बरं हसतो अचानक, त्याला ते तिकडं क्लिअर होत असतं. एवढं ते कर्णकर्कश ध्वनी शब्दबद्ध करून ग्रंथामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांचा जीव ओतलेला आहे या ग्रंथांमध्ये ते. आणि तो कळेल कोणला, जो जीवाभावाने जाईल ना तिकडे समजून घ्यायला, त्याला कळणार. परंतु त्यांचे
ललकारणारे मधुर सूर प्रत्येक वाचनाच्या वेळी साधकाच्या पवित्र हृदय गुहेत निर्माण करावायचे असतात. ती ज्या वेळेला ती वाचत असतात ना, त्यावेळेला आपल्या अंतःकरणात निर्माण झालं पाहिजे. पारायण सुरुवातीला करणारा माणूस असेल सुरुवातीला, आणि त्याचं ज्या वेळेला एक 10 वर्षांनी पुन्हा पारायण करत असेल, त्यावेळेला ज्ञानेश्वरांचे ते शब्द पारायण करताना त्या स्पीडमध्ये सुद्धा हृदयात लगेच ती कंपन करत जाणार, लगेच क्लिअर करत जाणार. सुरुवातीला नाही, पण नंतर होणार. ते म्हणतात बघा, परंतु त्यांचे ललकारणारे मधुर सूर प्रत्येक वाचकाच्या वेळी वाचनाच्या वेळी साधकाच्या पवित्र हृदय गुहेत निर्माण करावायचे असतात. त्यांना तशी त्यांनी ते तिथं सेव्ह करून ठेवलेले का तिथे पडल्यानंतर. आता तुम्ही म्हणणार कसे काय लगेच पवित्र गुहेमध्ये त्याच्या हृदय गुहेमध्ये त्याचा अर्थ बोध होऊ शकतो. होऊ शकतो ना. आता आपण सगळे शांत बसलेले ना, आपली डोकी एकमेकाची फिरली आणि एकमेकाला गाणेरडे शिवे जर द्यायला सुरुवात केली 10-5, तर आपल्या हृदय गुहेमध्ये त्याचा अर्थ बोध होईल का नाही लगेच? का आपण म्हणू काय नाही, हा गातोय आपल्याशी असं म्हणू. कारण आपल्याला त्याचं काय झालेलं, पूर्ण काय झालंय, त्याच्याशी आपण समरस झालो. अजून काय, निराभास पूर्ण समरस झालो त्या शब्दांशी. तसं कळतं. तसं या शब्दांशी जेव्हा आपण तसे हो, त्यावेळेला ते आपल्याला ते कळणार. साधकाच्या मनाची ही पूर्वसिद्धता, साधकास उपदेशलेला मनन आणि ध्यान साधना, चित्त एकाग्रता आणि भक्ती. चित्त एकाग्रता म्हणजे काय? चित्त एकाग्रता म्हणजे काय? एखादा अर्जुनाच्या बाबतीचं तुम्ही उदाहरण सांगा महाराज. सांगणार तुम्ही? चित्त एकाग्रता अर्जुनाच्या बाबतीत, धनुर्विद्या. हा, मासा दिसला, माशाचा डोळा दिसला. कशात? पाण्यात. मामी पाणी भरून आले काय? म्हणूनच पाण्याचं आठवलं. आता तुम्ही कीर्तनकार होणार. कारण नलावडे साहेब मला म्हटले, जो हजर जबाबी असतो, हजार जबाबी नाही, हजर जबाबी असतो. लगेच मामींनी उत्तर दिले का नाही, आपल्याला ते कळायला सुद्धा वेळ लागेल. काय म्हटलं त्या, तो मनुष्य, बोलका मनुष्य कीर्तन करू शकतो. कुठे होतो आपण? हा, चित्त एकाग्रता. डोळ्यात त्याला माशाचा डोळा दिसला, पाण्यात मासा पण नाही दिसला, त्याला चित्त एकाग्रता म्हणतात. आणि भक्ती, आत्मसंयमन आणि ब्रह्मचर्य, आचार शुद्धता आणि नैतिक चांगुलपणा इत्यादीच्या अभ्यासाने निर्देशित केली जाते. बघा, त्यांनी त्याची ती पूर्वतयारी करून घेतलेली. अशा रीतीने अधिकार संपन्न झालेला साधक जेव्हा महात्मा सद्गुरूंचे प्रवचन ऐकण्यासाठी येतो, तेव्हा तो त्यांचे फक्त शब्द ऐकत नाही, तर त्यातील सत्य तत्व तो अध्यात्म जीवनात उतरवतो. प्रत्येक गोष्ट ऐकली का लगेच उतरवलं. यालाच श्रवण म्हणतात. भक्ती आणि योग यासारख्या आत्मपूर्णत्वाच्या इतर साधनांशी विसदृश्य असे वेदांतात अभ्यासकाला ऐकणे आणि खरे श्रवण करणे या व्यतिरिक्त काही करावायचे आगर मिळवायचे नसते. आपल्याला इकडे येऊन काय करायचं? फक्त ते नेमकं ऐकायचं. त्यांनी काय केलेलं आहे? ऐकतंय केलेलं. ड्रायव्हर व्हायचं असेल तर त्या किन्नरला ड्रायव्हरचं सगळं व्यवस्थित ऐकायचं. पोहायला शिकायचं असेल तर सांगणाराचं का तो ॲटोमॅटिक होणार, पण लक्षपूर्वक बारकाईने. या व्यतिरिक्त काही करावायचे आगर मिळवायचे नसते. इतर मार्गामध्ये फक्त उपासना पद्धती सांगितल्या आणि विशद केल्या जातात. आणि जेव्हा त्याला शांत आणि स्थिर अभ्यासाने त्या साधना पद्धतीमध्ये पुरेसे पूर्णत्व प्राप्त होते, तेव्हाच त्याला त्याची प्रचिती येते. साक्षात्कारी सत्पुरुष आणि आंतरिक शुद्धता प्राप्त झालेल्या शिष्य यांच्यामधील आध्यात्मिक चर्चा असते. बघा, इतर तर साधना करावं लागतात, अमुक करायला, पण इथं लगेच ऐकलं, बाबा म्हटले केरोबाबांनी सांगितलं, त्या क्षणी माझा निश्चय झाला, असं आहे. आणि बाकीच्या ठिकाणी आदबावा लागतं ते म्हणतात इतर साधनेमध्ये, पण इथं नाही. हा विहंगम योग आहे. लगेच जा, तत्वमसी, तूच ते आहेस. बघा बरं, आता तूच ते आहेस कोणाला सांगणार आहे? ते जो विचारायला गेला मी कोण आहे त्याला, देव भेटेल का मला त्याला, याला काहीच माहीत नाही, त्याला काय सांगणार ते? त्या मार्गामध्ये फक्त उपासना सांगितल्या
पद्धती सांगितल्या आणि विशद केल्या जातात. आणि जेव्हा त्याला शांत आणि स्थिर अभ्यासाने त्या साधना पद्धतीमध्ये पुरेसे पूर्णत्व प्राप्त होते तेव्हा त्याला त्याची प्रचिती येते. साक्षात्कारी सत्पुरुष आणि आंतरिक शुद्धता प्राप्त झालेला शिष्य यांच्यामधील आध्यात्मिक चर्चा असते. त्यांचं बोलणं कोणतं आहे? ते व्यवहारातलं जरी बोलले ना तरी त्यांचं अध्यात्मच असतं त्याच्यामध्ये. व्यवहारात बोलले तरी एखादं वाक्य सांगा बरं, आपले सकाळी दुपारी असं बोलता बोलता सहज वाक्य निघतं ते आध्यात्मिक असतं. एखादं वाक्य ना सहज बोलता बोलता आपण एखादी गोष्ट बोलतो. आता बघा मामांना रिटायर झाल्यामुळं गावचे पाहुणे सगळे ते म्हणतात या कामं आहेत, शेतीची कामं करून घ्यायची, काय नाव करायचं वगैरे. मामा म्हणतात मला वेळ नाही. तो म्हणतो वेळ नाही, रिटायर झाला काय वेळ नाही? सकाळी ते येतात इथं सकाळी ते इथं येतात त्यामुळं मला यावं लागतं आणि संध्याकाळी तर यावंच लागतं त्यामुळं मला वेळ नाही. आता ते येतात आणि हे कोणतं वेळ घालवतात त्यांना? त्या व्यवहारामध्ये ते सांगतात ते येतात आणि हे जातात, म्हणजे ते येतात आणि जातात जसे फेरीवाले येतात तसे नाही येते बघा. हां हां, तुका सहज बोले आणि त्याच्या घरी वेदांत पाणी भरे. बघा असं सहज बोले. तुमचं आपलं सहज बोलणं असतं. प्रवासात सुद्धा तुम्ही सहज बोलत असता, पण त्या सहज बोलण्यामध्ये वेदांत असतो त्यांच्या सहज चर्चा नसतात. आणि आपण ओढून ताडून चर्चा केल्या तरी आपल्या प्रापंचिकच चर्चा होणार, त्याच्यातून प्रापंचिकच अर्थ निघणार. हां, आपलं सहज बोलणे, त्यांचं हित उपदेश आणि यांचं सहज बोलण्याचं केव्हा म्हणतात? चौकात बसलेले आहेत पारावं आणि ती एक बाई सारखी राब राब राबती, तिच्या गळ्यात फुटका मनी नाही आणि म्हणले बघा हे मुंबईवाले नुसती लोडणी टांगून येतात, बघा दोघी जावा आहेत कशा फरक आहे. मग ही जी घेऊन गेली ना भाकरी रानात आणि नवऱ्याला जेवायला, ती जेवायला वाढीतच नाही, डायरेक्ट टोपलं धाडकनी. मी काय नुसती हमाली नाही का, नोकरी नाही का? मग यांची भांडणं झाली. कशामुळं म्हणले? ते चौकात असं बोलले. त्या चौकातल्याला विचारलं तू कसं काय बोलला? तो म्हणला मी सहज बोललो. याचं सहज बोलणं आणि यांचं सहज बोलणं बघा कसं. याचं सहज बोलणं घराचं वाटोळं करणार आहे आणि याचं सहज बोलणं आत्मकल्याणाचा मार्ग सांगणार आहे बघा. साक्षात्कारी पुरुष आणि आंतरिक शुद्धता प्राप्त झालेला शिष्य यांच्यामधील आध्यात्मिक चर्चा असते. तो गुरु कशा चर्चा असतात? रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत नाठवे घरदार. आता 1 वाजले जायला पाहिजे घरी, वाट बघतील नाही तर फोन येतील. नानी म्हणले तुम्ही एक काम करा, मी डबाच घेऊन येतो तुमचं तिकडं, तुम्ही येता कशाला इकडं? बघा, नाठवे घरदार तहान पळाली कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. त्यांचं समाधान होत नाही. एक एक त्यांना फॉर्म्युला मिळत जातो ना. मग आता आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. म्हणजे घरचे बोलवायला आले त्यांना म्हणतात ते, जे घरचे बोलवायला आले ते कोण? नारायण. आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा. प्रदीर्घ चर्चा असतात त्यांच्या. यांचा फोटो पाहिला ना, त्यांना जेवण कोण घेऊन येत असेल? एक महात्मा असा जंगलात बसायचा आणि ध्यानधारणा वाचन चिंतन चालू. तर एकदा भूक लागली, मग उठले, म्हणले आता जाऊ मधुकरी मागायला. परत म्हणले नाही जायचं. मग कोण घेऊन येईल? सोचा कहीं नहीं जाऊंगा यही बैठ के रहूंगा, भूखा नहीं, जिसको गरज है वो सृष्टिकर्ता खुद लेके आएगा. म्हणजे घरचे म्हणते यांच्या बापाचं नोकर आहे का? हो, आम्ही कोणाचं काम करतो? आमचं नाही बाबा, त्याला गरज आहे, शोधायला लागलाय ना तो, आपली भाकरी टोपलं घेऊन येईन, सगळं जेवण. सत्पुरुष आंतरिक शुद्धता प्राप्त यांच्यामध्ये आत्मचर्चा असते, तो गुरु शिष्य संवाद असतो आणि सत्यतत्वाची अनुभूती की जो चर्चेचा विषय असतो तो तो चर्चेचा विषय माणसाला सुद्धा आवडेल.
आमचे बाळूबेन की नाना आहेत, त्यांना मुलगा झाला 2-3 मुलीनंतर. तर ते म्हणले आता आपल्याला बाबांना घेऊन जायचं आणि 5वीला कीर्तन ठेवायचं. मग आता कसं जायचं? आम्ही 4-5 जण तिथं उभं राहिलो. तर एक मावशीची मुलगी इकडे डिलिव्हरी झाली आणि तिलाही गावाला न्यायचं होतं. तर म्हणले मग तुम्ही अर्धे आणि तुम्ही अर्धे. चाललो. मग चकवे बाबा, आम्ही, बाळूनाना आणि बाळासाहेब नाईकर आहे. आमच्या गप्पा रंगल्या आणि मग जेवायला गाडी थांबल्यानंतर आम्ही गप्प बसल्यानंतर लगेच टेप रेकॉर्ड चालू केला त्या फोर व्हीलरवाल्याने. तर ती आजी जी डिलिव्हरीला मुलीला घेऊन गावाला चालली, ती म्हणले बाबा हे बंद कर, आयुष्यभर हेच ऐकत आले, जरा काहीतरी चांगलं ते राहू दे. बघा, विषयी माणसाला सुद्धा या गोष्टी गोड लागतील तुमच्या, अशा त्या चर्चा असतात. सत्यतत्वाची अनुभूती जो चर्चेचा विषय असतो तो शिष्याच्या, तो जर ते ग्रहण करण्यास पात्र असेल तर लगेच आणि तत्क्षणीच त्याच्या अवाक्यात आणून दिली जाते. बघ, तुला ब्रह्म दाखवतो. जनक राजाने लई बुवा झाले होते, लई साधू झाले, परमार्थाचा ग म्हणता प येत नाहीत, पण नुसते भिक्षान बिदाग्या वसूल करायचे. जनक राजाच्या लक्षात आलं. म्हणले इथं एक तर धरणाला पाऊस पडतो पण धरणं नाहीत, तर म्हणले ह्या बुवा लोकांनाच घेऊन जाऊ. म्हणले एक पाव रिकी की मी ब्रह्म बताव नाही तो ले टिकाव. धरणाच्या कामाला चला म्हटले, सगळे बुवा झाले जास्त. रिकी की पाव म्हणजे घोड्याच्या याच्यात इकडं पाय ठेवायला पांडे जसं सायकलवर असतं, इकडे एक पाय ठेवायचा आणि दुसरा पाय उडी मारून तिकडच्या परत पॅन्डेलमध्ये ठेवायचा आणि घोडा चालू करायचा. तर वेळ आली कोणाची? याज्ञवल्क्यांची. ते म्हणले ए राजा, त्याला पण सांगितले, बाकीचे सगळे जे इकडं पाठवले पुढं कामाला. कोणत्या कामाला गेले? तलावाच्या कामाला. मग यांचं टाइम आलं, ते म्हणले राजा तू फक्त कल्पना कर, मी बसत पण नाही घोड्यावर, कोणाला बसू नको. हा पाय रिकीकीट ठेवलाय आणि आता दुसरा पाय टाकणार, त्याला असं सायकलवर उडी मारावं लागते ना, तर हा माझा पाय येईन, या पायाच्या इकडून आणि इकडून जे आहे ना त्याला ब्रह्म म्हणतात, जा घेऊन. हा कसं सोप्पं आहे. दासबोधात रामदास स्वामी सांगतात, हा तांब्या आहे, तांब्या हा, आणि हा तांब्या घ्यायच्या अगोदर आपण घ्यायला गेलो तर आता तांब्या घ्यायचा आणि तांब्या घ्यायच्या अगोदर हातात तुझ्या जे त्याचं नाव ब्रह्म आहे. आता हा तांब्या राहिला इकडं आणि हाताच्या बाजूला जे इकडे आहे ना हे एवढं, तांब्या हातात यायच्या अगोदर याला ब्रह्म म्हणतात. बापरे. माऊली म्हणतात, भरला घनदाट कोंदाटले पुढे, एरवी मिनसे ऐसा. नाही नाही नाही, मुखा प्रति भानू जैसा, एरवी मी तो कैसा, मुखा प्रति भानू जैसा. भानू जैसा म्हणलं सूर्य जसा, मग सूर्य रात्रीचा नसतो, ढग आल्या तैसा नव्हे, एरवी तरी मी कैसा, मुखा प्रति भानू. तो कै दिसे नसे ऐसा वाणीचा नव्हे. सूर्यप्रकाश जसा तुमच्या समोर आहे पण ढग आल्यावर नसतो, रात्रीचा नसतो, तसा नाही, मी सतत तुमच्या अवतीभोवती आहे. चरणीच चरण चालता मार्गी, हे आदळे सर्वांगी. हा, करी लागी घेता वस्तू आडवे म्हणजे काय? हा हा हा, अगोदर येतात ते करेक्ट. अच्छा, मला पाठवा. हा बघा, असं तांब्या जसं घ्यायच्या अगोदर ते बघा. आता आपला अख्खं शरीर त्याच्यात आहे. या महाराज बघा, कुंभाराने ते मडकं जसं ते पोकळी जशी आत घेतली ना, ती पोकळी आत घेतली का मडकं आत घेतलंय, त्यालाच मडकं म्हणतात त्या पोकळीला, आहे की नाही. सारखा इकडं अजून अजून कोण येते? काका या, काका मावशीला पण घेऊन जाणारे जात नाही का नाही. हा बघा,
सत्यतत्वाची आध्यात्मिक चर्चा असते, तो गुरु शिष्य संवाद असतो आणि त्या सत्यत्वाची अनुभूती की जो चर्चेचा विषय असतो. चर्चेचा विषय काय? आत्मचैतन्य. तो शिष्याच्या जर तो ते ग्रहण करण्यास पात्र असेल तर लगेच तत्क्षणीच त्याच्या आवाक्यात आणून दिली जाते. त्या तेवढ्या पिरियडमध्ये त्याला तेवढं कळू शकतो. म्हणून सद्गुरूच्या वाक्योपदेशातून मधुर गुंजन करणारा आध्यात्मिक आवाज ग्रहण करण्याचे अभ्यासकाला जर श्रवण कौशल्य अवगत असेल तर त्याला निश्चित मोक्षाची अनुभूती येईल. असे म्हणताना श्री शंकराचार्य अत्यंत श्रद्धाळू असतात. आता किती अलर्ट आहे तो. इकडून बाबांनी सांगितलं गेलं की तिकडे त्याला कळते. एवढा अलर्ट पाहिजे तो. आणि ते श्रवणाचं त्याच्याकडे काय पाहिजे? कौशल्य. असं ज्याच्याकडं कौशल्य त्या कौशल्याच्या पोटी लगेच प्रभू रामचंद्र. 69. मोक्षाच्या हेतू करता प्रथम काही आवश्यक असेल तर इंद्रिय सुख उपभोग देणाऱ्या अनित्य वस्तूविषयीची आत्यंतिक वैराग्य होय. मोक्ष पाहिजे, काय पाहिजे तुमच्याकडं? वैराग्य पाहिजे आणि आत्यंतिक वैराग्य पाहिजे. मैतीला आणि दशकरीला गेलेलं तसं नको, ते क्षणिक वैराग्य. त्यानंतर क्षम, दम, तितिक्षा आणि सर्व आसक्त कर्माचा संपूर्ण त्याग हे अन्य हेतू होत. बघा काय काय पाहिजे त्याला? क्षम पाहिजे, मनोनिग्रह पाहिजे, इंद्रिय दमन पाहिजे, तितिक्षा सहन करण्याची ताकद पाहिजे. काही झालं तरी, काही झालं, ती क्षमता फक्त पृथ्वी मातेकडे आहे. म्हणून पृथ्वीला गुरु केलं. कोणी नांगरतय, कोणी पूजा करते, कोणी शिसू करतय, ती बिचारी कोणाची कंप्लेंट नाही करत आणि त्या ठोंब्याला तरी पण ती स्वीकारते. ती नाव ती पृथ्वी, तिच्याकडं तितिक्षा आहे. या सर्व आणि सर्व आसक्त कर्माचा, ज्या कर्मामध्ये आसक्ती आहे, माझा फायदा होईल, ते संपूर्ण त्याग त्या सर्व कर्माचा. हा श्लोक वेदांताचेच विवरण करतो असे नव्हे, तर जो अध्यात्म मार्गात पूर्णपणे स्थिर होऊ इच्छितो आणि आत्मविकासनाच्या आपल्या कार्यातील प्रगती स्थिरावू इच्छितो अशा सच्चा साधकाला व्यवहारात उपयोगी पडतील अशा सूचनांनी सुद्धा भरलेला आहे. तुम्हाला व्यवहारात सुद्धा फायदा होईल. बघा आजची शांतता आपल्याला किती आनंद देणारी, आणि काल नाही म्हणलं तर विक्षेप. ते सगळं आपलं सामुदायिक कर्म होतं. म्हणून म्हणजे आपण जेव्हा जाणार एखाद्या वेळेला गावाला निघणार आणि त्याच दिवशी एसट्यांना गर्दी असणार तसं, आणि आपण जिकडून जाताना एसट्यांना गर्दी आणि तिकडूनच्या सगळ्या गाड्या रिकाम्या. म्हणून उद्या येताना जरी आपण आलो तरी तिकडच्या सगळ्या गाड्या कशा राहणार? फुल. समजायचं बाप भाग्य कैसे डोकं मारून घ्यायचं. न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मुढा. का ड्रायव्हर कंडक्टरच्या डोक्यात मारायचं जाऊन. हे सगळं आपलंच कर्म समजायचं. हा श्लोक बघा, तो तुम्हाला व्यवहारात सुद्धा कसं वागायचं ते सूचना देतो. कोणताही खरा साधक मोक्षाचे स्वरूप समजावून घेण्याकरताच नव्हे, तर मृत्यूचे भय आणि अनित्यतेची दुःखे यापासून अंतिम मुक्तता ज्यामुळे मिळू शकेल अशी कारणे आणि परिस्थिती या संबंधी सविस्तर विवरण मिळवण्यास आतुर असतो. निव्वळ मोक्ष मिळवायला आला असं नाही, तर हे दुःख पण नको आता व्यवहारातलं. परत हे अनित्य दुःख आहेत, अनित्यतेची दुःख जी ओरिजिनल दुःख आहेत, आणि काही नसल्याची दुःख आहेत. काही गोष्ट आहे म्हणून दुःखी आहेत आणि काही गोष्टी नाही म्हणून दुःखी. या सगळ्यापासून मला अत्यंतिक दुःखाची निवड. त्याच्यात सगळं आलं, जन्म मरण आणि आता हयात असणारे सगळे दुःख. त्याच्यासाठी तो आलेला असतो साधक. त्याला मोक्ष मेल्यानंतर भेटलं ना. आता दुःख, आता सुद्धा दुःख नको. आता मोक्ष आपल्याला मेल्यानंतर मिळणार, ठीक आहे. आणि आता जी मिळतात ती दुःख, त्याच्यापासून मुक्त झालोय का नाही अजून आपण झालो मुक्त? आता जी दुःख आहे ती दुःख संपलीत का आहेत अजून?
आहेत का संपलीत? संपलीत. कशी संपलीत? कशी संपलीत? संपलीत 100%. कशी संपलीत शिंदे साहेब? महाराज एलकर बाबा, विनायक महाराज बघून भोगून संपली. जाणीवच नाही राहिली मी देव आहे म्हणून. दुःख कशाच्या संबंधीने? देव माझ म्हणून. आता त्याची दुःख आली काय आणि गेली काय? गेली आलियाची सेची नाही. जो रिद्धी सिद्धी त्यापरी आलिया गेली याची सेची नाही. तसं सुख आली काय आणि दुःख आली काय? तो विघुंतला असे अंतरी महासुखे, जो त्या महासुखात डबडबून गेलाय. उदाहरण सांगायचं तर नारायण बाबांना अनुग्रह भेटला जालवणकरांना, ध्यानाला बसले आणि ज्या ध्यानाला बसले त्या गुहेत अजून एक योगी ध्यानाला बसलेला होता. आणि मग त्या योगीला त्याची समाधी भंग झाल्यानंतर त्यांनी विचारलं, ते कौरव पांडवांचं युद्धाचं काय निर्णय लागला का नाही अजून? ते म्हणले त्याला 5000 वर्ष झाले, तो विघुंतला असे अंतरी महासुखे, त्याला आल्या गेल्याचं काहीच जाणीव नाही. हो, त्याचं नाव आहे तशी दुःखाचा नाश होतो. दुःख भोगावत लागतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातली दुःख संपली का? काही फॅसिलिटी मिळाली का? परंतु त्याची त्यांना जाणीव नाही. जीवनमुक्त स्थिती त्याच्यामध्ये नाही. जाणीव अंतरा अंतरी तो थारा आनंदाचा. बघा तुम्ही दोघे जणी पाया पडा तिच्या. एवढं परफेक्ट सुचणं, पाठ असणं वेगळं आणि जोड्या लावा ते सुचणं, ते अत्यंत महत्वाचं आहे. की नाही? अभ्यास करून गेलो तरी जोड्या लावतो आणि चुकतो की नाही आपण? आणि घरी जाताना कळतं जोडी चुकीची लावली. बघा तुका म्हणे नाही जाणीव अंतरा अंतरी तो थारा आनंदाचा. बघा त्याला कशाचीच जाणीव नाही. दुःख झालं तरी नाही. उदाहरणार्थ कोंडाजी बाबांकडे एक 2 जण व्यक्ती गेले आणि गेल्यानंतर कोंडाजी बाबांना म्हणले, बाबा यांची पत्नी वारली. बरं झालं बरं झालं. बाबा पत्नी वारली? अरे रे रे वाईट झालं. आता त्यांना वाईट झालं आणि बरं झालं याच्यात काही घेणं देणं नाही, पण तुमच्या समाधानासाठी काहीतरी बोलायचं. भलते ठाई पडो देह तुरंगी चढो, आता कोण भयधरी पुढे मरणाची. हरी, आता काय भीती राहिली मरणाची? गेले मानामान सुख दुःखाचे खंडन. क्या बात आहे. शिंदे साहेब बघा, हेही शिंदे साहेब आहेत आणि तेही शिंदे साहेब आहेत, सगळे शिंदे साहेब आहेत. आणि काल मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना आपल्या वर्षाताई मंदाताई भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वरी दिली आणि शिवाय त्यांना म्हणले, साहेब वेळ भेटेल तेव्हा वाचा. ते म्हणले वाचिला ताई. बघा आता आपल्या पाहुण्यांना दिलेली आपण, त्यांना आपण विचारणार सुद्धा नाही, ते वाचणार नाही. त्यांना जर असे फटके बसतील ना 2 तर एखाद्याचं घरातलं जाईल नाही तर असा लाखवा मारेन. तेव्हा ते म्हणेल काढू रे ज्ञानेश्वरी जरा बघू. आमचे एक पाहुणे होते, 1 लखवा मारले होते. म्हणले खरंच संपत ईश्वर आहे. कधी कळालं? मग नंतर म्हणलं माळ घालायची का? म्हणलं नाही. म्हणलं दुसरा फटका बसलाच. अच्छे दिन पाछे गए हरिसी ने किया हेत, आप पछता के क्या करे चुडिया छूट गई खेत. असं बोलायचं नाही, तुझं वाटोळ होईल. अरुण बाबांची मंडळी म्हणते तुम्ही काही बोलू नका, तुमची जीभ काळी आहे. ती म्हणली मग एक म्हणतो जा तू उद्या कोट्याधीश होणार आणि माला माल 2-4 फ्लॅट होतील. आता माझी जीभ जाईल का? नाही होत तसं म्हणले. माला माल होशील, कोट्याधीश होशील, हे बोललेलं नाही होणार, वाटोळ होईल. ते होईल काय? पटलं का नाही तुम्हाला? कोणत्या मावशी आल्यात? माऊली या, माऊल्यांनो या.
इकडे कोण येते वर? वर कोण येते? माऊलीलाच वर घ्या आता. या नको म्हणतात. या नका या. कुठे आलो होतो बाळा आपण? कोणताही खरा साधक मोक्षाचे स्वरूप समजून घेण्याकरता नव्हे तर मृत्यूचे भय आणि अनित्यतेचे दुःख यापासून अंतिम मुक्तता ज्यामुळे मिळू शकेल अशी कारणे आणि परिस्थिती या संबंधीने सविस्तर विवरण मिळवण्यास आतुर असतो. या ठिकाणी मनाच्या ज्या अवस्थात खरे ज्ञान प्रगट होईल त्या संबंधी श्री शंकराचार्य एकामागून एक वर्णन करतात. बघा, या ठिकाणी मनाच्या ज्या अवस्थात खरे ज्ञान प्रगट होईल त्या संबंधी एकामागून एक शंकराचार्य गोष्टीचे वर्णन करतात. या सर्वात अनित्य आणि विनाशी अशा गोष्टींचा अभिलाष यापासून पूर्णपणे अनासक्त होण्याची क्षमता ही सर्वाधिक महत्त्वाची समजली जाते. तर ईश्वर तत्व प्राप्त करायचं असेल तर पहिला कोणता गुण पाहिजे? या सर्वात अनित्य आणि विनाशी अशा गोष्टींचा अभिलाष मनापासून मला हे पाहिजे. कोणतं? विनाशी का अविनाशी पाहिजे आपल्याला? अभंग फक्त म्हणायचा अविनाश करी कोण ऐकणारे आणि मी विनाश करील काय? बघा, आणि संत अविनाशी देतात. नाही नाश सुख दिधले तयास. संतांनी आपल्याला काय दिलं? नाही नाश सुख दिधले तयास. त्याच्यामुळे झाले जे उदास सर्व भावी आणि एका मालिकेत देह भावी. काकड्यातला अभंग. असं आपल्याला विनाशी अशा गोष्टीचा अभिलाषेने कोण गेला? गांडुळाची अभिलाषा गेला मासा बिनकामाचा. अभिलाष यापासून पूर्णपणे अनासक्त, यापासून अनासक्त, पूर्णपणे अनासक्त. पूर्णपणे अनासक्त. झोपलेल्या माणसाच्या उशाला उर्वशी बसली का साप बसला याची त्याला जाणीव नाही, अशी कंडिशन होणे त्याचं नाव आहे पूर्णपणे अनासक्त. जशी आमिष कवनू पांडवा मिनू न सेवी बरवा तवची बरवा. बघा, जोपर्यंत तू गांडुळाला बघतोय मासा तोपर्यंत बरवा. आणि एकदा का गेला गांडुळाला पकडायला का हाच गेला कामातून नरडत पोडतो. त्याचं काय प्रमाण भेटलं होतं आपल्याला? हां हां हा गुंतून एक घसा मरण पावे आमिषाच्या वेळे. बरं, ती गांडूळ त्याला त्यावेळेला सांगते तू मत मैं मर गया हूं तेरे लिए अभी तू मत मर मेरे लिए. पण हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. गेलं. अनासक्त राहण्याची क्षमता पाहिजे. आणि बरं, सगळं सोडून दिलं काय? तो का भंगार भिकारी होतो काय? तो खरा मालक होतो. त्रिभुवनी आम्ही सर्व सत्ता आली हाता नामयाचा. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. अशी कंडिशन मध्ये तो जातो. तो कंगाल होत नाही. अनासक्त राहण्याची क्षमता सर्वाधिक महत्वाची समजली जाते. याच्यातला मुख्य पॉइंट आहे वैराग्य. पूर्ण वैराग्य जेथे असेल तेथे विवेक बुद्धी विकसित आणि परिपूर्ण होऊ शकते. पूर्ण वैराग्य असेल तर मिळालेलं ज्ञान ठसू शकतं. वैराग्य नसेल तर मग नाही. सकाळीच पाहिलं दुर्योधनाकडे वैराग्य नव्हतं. तो म्हणला, देव म्हणला मी काहीच करणार नाही. सुदर्शन सुद्धा हातात, शस्त्र सुद्धा हातात धरणार नाही. आणि ही सगळी माझी नारायणी सेना आणि मी काहीच करणार नाही. काय पाहिजे? म्हणला नारायणी सेना. आणि हा काहीच करणार नाही तरी चालेल, मला देव भेटला तर चालेल. आपुला तो बस एक देव करूया, बाकीचं एरती माईक. आता आपण म्हणतो एरती माईक, पण तर पडतोय त्याच्यासाठीच माईक मिळवण्यासाठी. एरते बापुडे काय रंक. विवेक बुद्धी विकसित आणि परिपूर्ण होऊ शकते. जगातील विषय वस्तू संपादन करणे
त्या जवळ बाळगणे व त्याचा उपभोग घेणे या संबंधी पुरेशी अनिच्छा निर्माण झाल्याखेरीज आपण खऱ्या ज्ञानाच्या प्रवेशद्वारातही शिरू शकत नाही. त्या दारवंट्या दरवाजात पण जाऊ शकत नाही. तर आतमध्ये काय ठेवलंय? ज्याचं शिरच कापलंय उंबऱ्याच्या बाहेर, दारवंटीच जायचे, शिर रोविले खाचे त्या उंबऱ्याच्या खाली खड्ड्यात, ठेविले परवरीचे काय जाणे. घराच्या आत काय ठेवलेलं काय जाणू शकतो जो इथेच मरलेला आहे तो? नाही. तो व्यवस्थित पाहिजे तिथपर्यंत पोहोचायला, कशात गुंतला नाही पाहिजे. अनिच्छा निर्माण झाल्याखेरीज आपण खऱ्या ज्ञानाच्या प्रवेशद्वारातही शिरू शकत नाही. आपणास जेव्हा विषय वस्तू जगताच्या अनित्य आणि सीमित स्वरूपाबद्दल तीव्र जाणीव होईल. आता विषय वस्तू, जगातील विषय वस्तू कशा आहेत? अनित्य आहेत आणि ती सीमित आहेत. त्यांचं एक लिमिट आहे आणि त्या कशा आहेत? सीमित असून परत काय आहेत? अनित्य आहेत. या स्वरूपाबद्दल तीव्र जाणीव होईल, कळेल हे अनित्य. मला अनित्याच्या मागे नाही लागायचं, मला कोणाच्या मागे लागायचंय? नित्याच्या मागे लागायचंय. परत अजून त्या कशा आहेत? सीमित आहे. आणि मला कशाकडे जायचंय? व्यापकाकडे जायचंय. मग तो तिकडे जाऊ शकत नाही. तीव्र जाणीव होईल तेव्हा स्थैर्याकरता, सातत्याकरता आणि पूर्णत्वाकरता नेहमी पुरुषार्थ झालेली आपले मने, पुरुषार्थ झालेली आपली मने जेथे प्रतिदिन आपली अवाढव्य जीवनशक्ती खर्ची पडते, त्यांच्या नेहमीच्या क्रीडा क्षेत्रातून आणि विषय उपभोगाच्या गल्ल्याबोळातून ताबडतोब परावृत्त होतील. ताबडतोब मला हेच पाहिजे. त्यावेळेला निर्णय घ्यायला टाइम नव्हता दुर्योधनाला आणि अर्जुनाला. बोल, ते म्हणले असते 2 दिवसांनी विचार करून सांगतो. तर आत्ताच, कारण पुन्हा ही चान्स येणार नाही. हा चान्स पुन्हा नाही. ताबडतोब वैराग्य परावृत्त होतील या विषयापासून, त्या क्रीडा क्षेत्रातून. असंग वैराग्य, कशात संग नाही, असं असंग वैराग्य. त्यांना देहाविषयी पण नाही काही, देहाचे चोचले त्याच्याबद्दल पण काही नाही. सकाळी आपण पाहिलं ना की सहज कसं राहायचं. ते म्हणतात सहज कसं राहायचं? जो विषय तुमच्या समोर, जी घटना समोर येईल तिला सहज पाहायचं आणि हँडल करून तिच्यापासून बाजूला व्हायचं. ती सहज राहणे. पण परमार्थात सहज नाही राहायचं. परमार्थात अट्टास करायचा. असंग वैराग्य हा जीवनाचा जोम काटकसरीने खर्च करण्याची आणि बंधनाच्या अवस्थेतून स्वतःची मुक्तता करून आपले उत्थान करण्याकरता या नव्याने मिळवलेल्या जोमास वळण लावण्याची. बघा, काटकसरीने खर्च करायचा. जो व्याचा इकडं जिकडं करील ना, जेवढा अलर्ट राहील तिकडं तो पार मारतात, पण तेवढा अलर्ट राहील. उत्थान करण्याकरता या नव्याने मिळवलेल्या जोमास वळण लावण्याची, त्याची साठवणूक करण्याची आणि योग्य पद्धतीने त्याचे उपाय योजन करण्याची ती पद्धती होई. असा मनुष्य पाहिजे. ते म्हणतात असा अलर्ट साधक पाहिजे. कारण त्याला भरपूर काहीतरी करायचे. पुढे मिळालेले अनुभव साठवून ठेवण्याचे. शिवाय शम आणि दम आणि तितिक्षा हे प्रत्यक्ष साधकाने स्वतःच विकसित करावायचे असे गुण आहेत की गुण याच्यावर श्लोक क्रमांक 20 आणि 24 मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे किंवा बृहदारण्यक उपनिषदामध्ये 4:23 मध्ये, श्लोक 23 मध्ये शांती, आत्मसंयमन, संयुष्णता इत्यादी गुणाचा प्रसिद्ध उल्लेख आहे. कोणत्यामध्ये? बृहदारण्यक उपनिषदामध्ये. आता हेच वाचून व्हायचं आपल्याला, तर बृहदारण्यक मध्ये कुठं जाणार आपण? ते नाही समजलं तरी चालेल, बस झालं, आपण तिकडं नको जायला, आहे का नाही? हे सगळं पाहिजे आपल्याकडं. घरात मोबाईल प्रत्येकाला पाहिजे, एक आहे की नाही? सगळ्या गोष्टी पाहिजेत. हे नसलं तर चालतंय, हे करायचं, ते नसलं तर चालेल, पण हे नसलं तर चालणार नाही. ती त्याने स्वतः, शिवाय शम, दम आणि तितिक्षा हे प्रत्येक साधकाने स्वतःच विकसित करावायचे असे गुण आहेत की ज्या योगे त्याला नव्याने मुक्त झालेल्या शक्तीला वळण आणि शिस्त लावून तिचा चित्त
चित्त एकाग्र युक्त ध्यान साधनेत उपयोग करून घेता येईल. याचं व्यावहारिक उदाहरण सांगतो. आपल्याकडे जेवढ्या वस्तू घरामध्ये तेवढे आपल्या बुद्धीला काम आहेत. टी व्ही, अमुक वस्तू चांगली आहे, खराब तर नाही ना करणार, बिघडली तर नाही. पण ज्याच्याकडे काहीच वस्तूच नाही, त्याला बिघडली तर नाही आणि काही उलटं पालटं होणार नाही, काहीच टेन्शन. जेवढ्या गरजेपुरतं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहे ते आपल्या बुद्धीला विखुरतं, ते एकाग्र नाही करत. म्हणून जेवढ्या गरजा कमी. तुकाराम महाराज वेडे होते काय? सगळी खतवणी वाटून टाकली का? बस मला कधी जर संसारिक चटके बसले ते मी बघेल एलकरांकडे किती आहेत ते वसुलीला जाईल आणि मग मला मिळालेला बोध हरून जाईल. मी म्हणणार, एलकर तुम्ही मला महाराज समजू नका. मग मी त्या रंगाला गेलो, मग बघा मग मग तो कसं होईल, वेगळा होईल. म्हणून त्याने त्या सगळ्या गोष्टीला तिलांजली पाणी सोडून दिलं. दिले संसाराशी पाणी. लोक ऊसाला पाणी देतात, केळीला पाणी देतात, यांनी कशाला पाणी दिलं? संसाराला. चांगल्या तऱ्हेने संतुलित झालेल्या शुद्ध विवेकी विषय ज्ञानाचा परिपाक म्हणून बघा, चांगल्या तऱ्हेने संतुलित झालेल्या शुद्ध विवेकी विषय ज्ञानाचा परिपाक म्हणून जेव्हा वैराग्य निर्माण होते आणि जेव्हा मनाची ही स्थिती क्षम, दम आणि तितिक्षा यामध्ये दृढ होते, तेव्हा ती व्यक्ती त्यानंतर अहंभावी राहू शकत नाही. त्याला अहंकार राहू शकत नाही. जर अहंकार आहे तर समजायचं हे सगळं अजून गबाळ आपल्याकडे. जेव्हा वैराग्य निर्माण होते आणि जेव्हा मनाची ही स्थिती क्षम, दम आणि तितिक्षा यामध्ये दृढ होते, तेव्हा ती व्यक्ती त्यानंतर अहंभावी आणि कामना प्रेरित, त्याला काही कामना राहणार नाही, त्या कामनेने तो प्रेरित होणार नाही, त्याच्या मागे पळणार नाही. कर्माचा कधी विचार मनात बाळगत नाही. जे माझ्या वाट्याला आलं ते कर्म मी करून पुढे चाललो, तर कर्माचा विचार मनात बाळगत नाही. मला हे करायलाच पाहिजे आणि मला हे नाही करायचं, काहीच असं नाही त्याचा. तो म्हणतो, माळिये जेवतेने तेवती जळ निवांतची जाय. मग तया पाणी आयसे होवावे गा. त्या पाण्यासारखं व्हायला पाहिजे. कोणला? एलकरांना, चंदू बाबांना. आपल्याला नाही, आपल्याला नाही झालं पाहिजे तसं. पाणी म्हणतं का? तुम्ही ठरवलं ऊसाला द्यायचं, पण तुम्हाला लहर आली नाही, आता मेथीला द्यायचे, लगेच 12 दिलं आणि मेथीला पाठवलं. ते म्हणतं का, अरे सकाळी मोटर चालू करताना म्हणलं होतं ऊसाला, आता इकडं का नाही? तसं जिकडे नेतो हरी तिकडे जातो नाही, जिकडे नेतो सूत्रधारी तिकडे जातो हरी, असं काही प्रमाणे. तेव्हा त्यानंतर अहंभावी आणि कामना प्रेरित कर्माचा कधी विचार मनात बाळगत नाही ती व्यक्ती अहिक आणि पारमार्थिक कर्मकांडात्मक किंवा इतर सर्व प्रकारची कर्मे सोडून देते. त्याच्याला नादी लागेल कशाच्या? हे येडे पाहतात म्हणून आपण पळायचं काम. एकदा आपले बाळा चव्हाण साहेब आहे, त्यांच्या तिथं गणपती ठेवला होता. गणपतीत सीन होता बाहेर आणि अशी माणसं पाहतात, पुढे एक पळतो, दुसरा एक पळतो, तिसरा एक पळतो. शेवटच्याला जाऊन विचारलं, का रे पळतो? तो म्हणला, तो पुढचा पळतोय म्हणून. त्याला विचारलं तू शेवटपर्यंत नाही. तुम्हाला आठवतं का आपण शाळेत होतो गावी, त्यावेळेला गावी म्हणले डॉक्टर येतात शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये म्हणले डॉक्टर येतात गाडी भरून आणि सगळ्यांना इंजेक्शन देतात आणि पोरं मरून जातात. माहिती का तुम्हाला? नाही, तुम्ही गावाला शाळेतच नाही गेले वाटतं. मग शाळेतच पोरं यायला कमी लागली आमच्या गावात, सांगतो. मग गुरुजींनी विचारलं काय झालं? ते म्हणले तो संपत म्हणला होता, गाडी भरून डॉक्टर येतात आणि इंजेक्शन देतात, पोरं मारतात. तुला कोण म्हणलं? तो म्हणला, मला तो दगडू म्हणला, तो गणपत म्हणला, तो चिंतामण म्हणला, सगळी शाळेतली उठवली. तो मला काय माहिती कोण म्हणलं. बघा, म्हणजे अशी पळत सुटली ती वेडपट लोक. स्वतः तर आप डुबे तर डुबे, सात यजमान को लेके डुबे. जे करायला सांगितलं ते नाही करायचं आणि नको ते उद्योग करत बसायचे. बघा, ऐहिक व्यावहारिक गोष्टी त्याला आवडतच नाही, पण परमार्थिक कर्मकांडात्मक किंवा इतर सर्व प्रकारची कर्मे सोडून देतो. 2 नंबर खाली लिहिले.
सर्व कर्माचा संन्यास म्हणजे गंगेच्या तीरावरील अचल खडकाप्रमाणे निश्चल असे जीवन, असा अर्थ चुकीचा समजला जाऊ नये. लगेच भगवे कपडे घालून या कधी कोपी बांधून नदीच्या किनार राहील असं समजायचं नाही. जे गरजेचं आहे ते तो करतो. आता बघा बरं आपल्याला कळतं ना, जे गरजेचं ते खातो. आपण आता माळकरी आहे म्हणजे मांसाहार आपल्याला वर्ज्यच आहे आणि आपल्याला हा एकादशीचा उपवास धरलाच पाहिजे. बाकीचं नाही काही केलं तरी असे त्याची डोळस बुद्धी येते. डोळस कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे, कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे ते म्हणतात. सगळे सोडून देतो. सर्वातीत असे वैभव आणि पूर्णत्व याच्या तेजस्वी शिखरावर उंच झेप घेण्यास, बुद्धी खऱ्या अर्थाने तत्पर होण्यास या सर्व गोष्टी मदत करतात. कुणीकडे आपली एनर्जी नाही वेस्टेज करायची, ती राखून ठेवायची. जत्रेला गेल्यावर पैसे कुठे खर्च नाही करायचे. बरं करा, पण रिटर्न घरी जायला तरी ठेवा ना शिल्लक. मग तशा पद्धतीने बाबा इंग्लिशमध्ये एक वाक्य म्हणतात, काय? डोक्याचा वापर करतात, यूज ब्रेन, डोक्याचा वापर करा. ठीक नाही? काय करायला पाहिजे त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये चांगला विचार करा, मराठीत त्याचा अर्थ आहे की नाही? हा काय बोलायचंय? त्यानंतर श्लोक क्रमांक 70, त्यानंतर मुनींच्या करता सांगितलेला आहे श्रवण आणि त्यानंतर जे ऐकले असेल त्याचे मनन. आता कोणला सांगितले? मुनींच्या करता सांगितलेले आहे श्रवण. मुनींच्या करता म्हणजे मुनी म्हणजे कोण? असे दाढी वाढलेले, असे केस वाढलेले ते मुनी का? ज्यांनी श्रवण केलं त्याचं जे करतात मनन, त्याचं नाव मुनी. आता मुनी म्हणलं आपल्याला कसं दिसतो? जुना माणूस एखादा आहे का नाही, त्या मुनीं करता. म्हणजे आता आपण सगळे कोण झालोय? ऋषी मुनी. मुनिजन झालो आपण. त्यानंतर मुनींच्या करता सांगितलेलं आहे श्रवण आणि त्यानंतर जे ऐकले त्याचे त्याने मनन आणि सर्वात शेवटी सत्यत्वाचे प्रदीर्घ स्थिर आणि सातत्यपूर्वक निधिध्यासन. श्रवण केलं, आता मनन, हे सारे मग त्या सर्वात शेवटी सत्यत्वाचे त्याला ज्ञान झालं. प्रदीर्घ स्थिर आणि प्रदीर्घ चालू राहून द्यायचा तो प्रवास, सतत चालू ठेवायचा आहे. आणि सातत्यपूर्वक निधिध्यासन, मला तसं झालं पाहिजे, मला तसं झालंच पाहिजे, याचं नाव निधिध्यासन. त्यानंतर अविकल्प, निधिध्यासन नंतर अविकल्प ब्रह्म ऐक्याचे निरंतर ध्यान करून तो या जन्मातच निर्वाणाचे सुख अनुभवतो. निधिध्यासन नंतर ब्रह्म ऐक्याचे निरंतर ध्यान, सतत मी आणि ब्रह्म चैतन्य एक आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, माझ्या सगळं जगत ब्रह्म आहे, असं निरंतर ध्यान. तैसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता. हा 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 अहंता जाता निशेष तत्वता मीच होईजे. बघा, माते भजता अहंता गेल्यानंतर मग शिल्लक राहते ते मीच होईजे. छान एकदम. मग ब्रह्मात ऐक्याचे निरंतर ध्यान करून तो या जन्मातच निर्वाणाचे सुख भोगतो. म्हणू आपण झालं या जन्मात झालं. विवेकी ज्ञानी माणसं म्हणणार नाही, याच देही याच डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. किती कॉन्फिडन्स होणार, असं गेल्यावर होणार 100%. आत्म्याच्या शाश्वत मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर ज्या साधन मार्गांनी आगेकूच करावयाची, त्या मार्गांची एकामागोमाग एक अशी गणना करण्यास श्री शंकराचार्यांनी आधी सुरुवात केलेली आहे. इंद्रियो उपभोग्य जीवनाला साह्यभूत होणाऱ्या अहंभावना प्रेरित आणि कामनायुक्त कर्माचा एखाद्याने न्यास केलेला असतो, तेव्हा गाठावयाच्या साधनांच्या निरनिराळ्या टप्प्यांची रूपरेषा श्री शंकराचार्य या श्लोकात देत आहे. ज्यांनी अहम प्रेरित आणि कामनायुक्त कर्माचा काय केलाय? न्यास.
हां. आणि इंद्रिय भोगवस्तूचा सुद्धा त्याग केलेला आहे. आणि आता तो मोक्ष मिळवण्यासाठी गाठावयाच्या साधनांच्या निरनिराळ्या टप्प्यांची रूपरेषा श्री शंकराचार्य सांगतात. म्हणजे तुम्हाला गिरनारला जायचंय, तर इथून कल्याणला ट्रेनने जायचंय, तिथून मेलनी जायचे, तिथून उतरले का दुसऱ्या बसनी जायचे, आणि वर गिरनारला ज्याला पायी आहे त्यांनी पायाने जायचं, पायाची क्षमता आहे, नाही तर त्याला काय आहे तो रोप वे. असं एक एक टप्पा सांगतात तिथं जायला, तसं इकडे जाणारा एक एक टप्पा सांगतात. आणि पहिलं जे आम प्रेरित इंद्रिय भोग्य वस्तू, परत कामना युक्त म्हणजे ज्यांनी रजा टाकल्यात, तिकीटं काढलीत, त्यांना हे सांगतायत. ज्या साधकास अनित्य विषय वस्तूबाबत पुरेसे वैराग्य प्राप्त झालेले आहे. बघा पुन्हा तोच टप्पा, ज्या साधकास अनित्य विषय वस्तूबाबत पुरेसे वैराग्य प्राप्त झालेले आहे, जेवढं पाहिजे तेवढं, आणि ज्याने साधन चतुष्ट गुण जोपासले आहेत, ते मागे सांगितलेले ते, आणि ज्याने अहंकार प्रवृत्त कर्माचा न्यास केलेला आहे. कर्म करायचंय पण अहंकार प्रवृत्त, मी करता, मी कीर्तन करतो, मी अमुक करतो, त्याचा ज्याने न्यास केलेला आहे, तोच वेदांतामध्ये श्रवण करतात, तोच ज्याला वेदांतामध्ये श्रवण म्हणतात, याकरता योग्य अधिकारी असतो. ज्याच्याकडे हे सगळं झालंय त्याला हे झटाझट कळणार. आपण पाहतो तसे आणि जगतो ते जीवन या संबंधी श्रुती ग्रंथ ओहोपोह करतात आणि फक्त सीमित शब्दाच्या द्वारा सत्यत्वाचे जीवन निर्देशित करतात. बघा, जे जीवन जगतो ना त्याचा जास्त डांगोर आहे यांच्यामध्ये, हे करू नका, हे करू नका, आणि जे करायचे ना ते थोडंसं आहे. म्हणून साधकाच्या ठिकाणी, आणि बघा आपण जे जीवन जगतो या संबंधी श्रुती ग्रंथ ओपोह करतात आणि फक्त सीमित शब्दाच्या द्वारा सत्यत्वाचे जीवन निर्देशित करतात. त्यामुळे लोकांनी तेच ऐकले जास्त, त्याचा डांगोरा, आणि जे सीमित आहे त्याच्याकडं दुर्लक्ष आहे. म्हणून साधकाच्या ठिकाणी विपरीत ज्ञान असेल तर श्रुती ग्रंथाचा धोपट अभ्यास साधकास गोंधळात टाकील. हे तर जास्त सांगितले नको करायचं, आणि जे करायचे ते एकदम कुठं तरी सांगून गेले. नाम कुठं सांगितले, नाम अति मग ठराविक ठिकाणी सांगितलं, बाकीचं साधनाचा मार्ग सांगितलेला आहे. मग तिकडं न जाता तो काय करतो, साधनांच्या मागे जातो, पण जे साधन साध्यापर्यंत पोहोचविल त्याचा पाठपुरावा करत नाही. हा चालू होणार ना. म्हणून हे बंधनकारक आहे की त्याने एखाद्या तरी श्रुती ग्रंथाचे अधिकार संपन्न गुरुच्याकडून ग्रंथ श्रवण केले पाहिजे. त्याला जर काही समजून घ्यायचं असेल, थोडासा अनुभव आहे त्या बाबाकडून, अधिकार संपन्न ज्याला ते नीट कळाले त्याच्याकडून नीट कळून घेतलं पाहिजे. या ज्ञानदानाच्या व्यवहारामध्ये सद्गुरू सुद्धा त्या परिपूर्ण तत्वाचे वर्णन करण्याकरता सीमित शब्दाचाच वापर करतात. बघा, आता जरी आपण समजून घ्यायला गेलो तर तो जास्त बोलत नाही, डॉक्टर जास्त बोलतच नाही. आपण जेवढं बोलतो तेवढं ते ऐकतो का नाही ते कळत नाही आपल्याला, त्याचं मान खाली पेन नसतो खाली, तो जास्त बोलत नाही. पण ते जे लिहून देतो ना त्याचा परिणाम जास्त होतो, आहे की नाही. ते सीमित शब्दात वापर करतात, तेथे काही जादूमय सूत्र असत नाही. एकाला कळालं, याला कळालं, त्याला नाही कळालं. म्हणून शिष्य सद्गुरूंशी इतका पूर्णपणे समरस झाला असला पाहिजे की त्याचे स्वात्मानुभव ध्वनी निनादाने मोठे होऊन शिष्याच्या अंतर्यामी प्रतिध्वनित होतील. तुम्ही बघा बरं, काही आपल्याला संकेत पण भेटतात पावसाचे, किंवा व्यवहारात सुद्धा काही घडणार असतं तर जाधव साहेब म्हणतात तसं आपल्याला सुद्धा, जर आपण कोणत्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो ना तर त्याची पण आपल्याला अशी काहीतरी गुचकी लागणे, हे काय त्याच्याशी त्या कॉन्टॅक्टचं आहे, त्याची लक्षणं आपल्यामध्ये उमटतात. एवढं समोर झालं पाहिजे. आणि तुम्ही पाणी प्या, काय करा, पण फक्त त्याची आठवण काढली, बाबाने आठवण केली काय, पाणी नाही काय नाही, झालं लगेच सावध, असं होणार. एवढं आपण ते हे झालो पाहिजे. ते म्हणतात काय, त्या निनादाने मोठे शिष्याच्या अंतर्यामी प्रतिध्वनित होतील. इकडं बारीक शब्द आहे बाबाचा, पण तिकडं व्यापक अर्थ निर्माण होईल. ते म्हणतात श्रुती ग्रंथाचे हे श्रवण केल्यानंतर घडले पाहिजे ते आंतरिक चिंतन,
ऐकलं पण मार्ग प्रवास केला पाहिजे ना. आंतरिक चिंतन आणि त्याचे बुद्धीने केलेले अंतिम सात्मीकरण, की ज्याला मनन असे म्हणतात. आंतरिक चिंतन आणि त्या चिंतनातून आगाऊ त्याच्यापेक्षा पुढच्या स्टेपचं आत्म्याचं सात्मीकरण, अंतःकरणपूर्वक आत्म्याचं चिंतन मनन असे म्हणतात, त्याला मनन असे म्हणतात. आणि त्या योगे केवळ ग्रंथातील विचार हे त्या अभ्यासकाचे स्वतःचे तत्वज्ञान बनते. हा कसा त्या दिवशी अधिकारवाणीने बोलत होता, ते त्याचं होतं. तो त्या इस्टेटीचा मालक होतो. तो सेम बाबासारखंच बोलणार. मग त्या योगी केवळ ग्रंथातील विचार हे त्या अभ्यासकाचे स्वतःचे तत्वज्ञान बनते. हे मी सांगतो असे, मला अनुभव आला. फक्त बुद्धीचा निश्चय होऊनही चालत नाही. बघा आता बुद्धीचाही निश्चय होऊन चालन, कारण ती विश्वनिर्मिती आणि मानवाचे भवितव्य याचे स्पष्टीकरण देणारे तत्व प्रतिपादनच करण्यामध्ये नव्हे, तर मानवास आध्यात्मिक सुचितेच्या उत्क्रांती शिखरावर उन्नत करण्याचे तत्वज्ञान सांगण्यामध्ये वेदांताची सिद्धी असते, की ज्या योगे तो पृथ्वीवरच त्यानंतर देव मानव म्हणून झळकेल. निवळ बुद्धीचा निश्चय नाही झाला, तेवढ्या पुरतं झालं नाही, तर केवळ तो कोण होऊन जाणार आता? ईश्वर फिरणारा जीवनमुक्त ज्ञानी असा होऊन तो फिरत राहणार. तो तिकडे फक्त बुद्धीचा निश्चय होऊनही चालत नाही, कारण विश्वनिर्मिती आणि मानवाचे भवितव्य याचे स्पष्टीकरण देणारे तत्व प्रतिपादनच करणाऱ्यामध्ये तर मानव आध्यात्मिक सुचितेच्या उत्क्रांतीवर शिखरावर म्हणजे तो भगवंत होऊन जातो. त्याचा बुद्धीचा निश्चय, त्याच्या बुद्धीचा निश्चय, त्याच्या बुद्धीचा निश्चय, बुद्धी आणि तो नाही, तर तो आता कोण आहे? तो देव मानव आहे. करण्याचे तत्वज्ञान सांगण्यामध्ये वेदांताची सिद्धी असते, की ज्या योगे तो पृथ्वीवरच त्यानंतर देव मानव म्हणून झळकेल. पा म्हणून अरे टाइम झाला आपला. असो, श्लोक क्रमांक 70 अर्ध्यावर थांबतोय. देव मानवच्या इथे झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, तसेच ग्रंथ विवेक चुडामणे, संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे आपण पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. ती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. दोषो निमजल्यावे असाय दाने, जे प्रांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे चढो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, ईश्वर स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो दिलावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, मनवर्त भूमंडळी, भेट तुता होता कल्पतरूचे आरोग, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव विभूषांचे, चंद्रमेचे आंचन, मार्कंड जेता पैन, हे सर्वाई सदा सज्जना स्वयंदेवतु, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होरी त्रिलोकी, भजे जोयांची कृषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी, दृश्य विजय होवावेजी, एकमणे श्री विश्वेश्वरा हो, आहुई दान बसावो, येणे ज्ञान देव सुखिया झाला, येणे ज्ञान देव सुखिया झाला, येणे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.